वडुले बुद्रुक येथील ब वर्गातील ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय बंदच. वर्षाला किती अनुदान येते? नागरिकांचा सवाल. कागदावरच कारभार चालतो का? अधिकाऱ्यांच्या तपासणीवर ही प्रश्नचिन्ह. कारवाईची मागणी. शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील ब वर्गातील ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून वाचनालयाच्या वेळा आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाचनालयाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता सकाळी 11 वाजता वाचनालय बंद अवस्थेत आढळून आले. त्यामुळे वाचनालय नेमके कोणत्या वेळेत सुरू असते असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयाला शासनाकडून दरवर्षी किती अनुदान मिळते? या अनुदानाचा विनियोग नेमकं कशासाठी केला जातो? वाचकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात का? असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांमध्ये चर्चेले जात आहेत. अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष वाचनालयाच्या कामकाजासाठी होतो का, की केवळ कागदोपत्रीच कारभार सुरू आहे? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाचनालयाचे व्यवस्थापन समिती 7 सदस्यांची असून त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे. मात्र वाचनालय नियमितपणे सुरू ठेवणे, वाचकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या नियमानुसार कामकाज करणे याबाबत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी वाचनालयाची तपासणी करण्यासाठी येत असतील तर प्रत्यक्ष पाहणी दरम्यान वाचनालय बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास का येत नाही? अनियमितता आढळल्यास कारवाई का केली जात नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. नेमका आशीर्वाद कुणाचा आणि प्रतिसाद कोणाला, अशी चर्चा गावात रंगली आहे. शासनाच्या अनुदानातून चालणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचा मुख्य उद्देश विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या कामकाजाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी करावी, वाचनालयाच्या वेळेची प्रत्यक्ष पडताळणी करावी, दरवर्षी मिळणाऱ्या अनुदानाची व खर्चाची चौकशी करावी आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता 11 वाजले तरी ते बंद आहे. ते नेहमीच बंद असते. मग याच्यावर तुम्ही आवाज उचलला होता? याच्यावर काय ग्रामीण भागातले लोक एवढे लक्ष देत नाहीत, सिरियसली घेत नाहीत. पण हे अशा पद्धतीनं लूट करीत असल्यामुळे याचा बंदोबस्त झाला पाहिजे. बरं, आता काय मागणी बरं तुमची शेवट? आता आमची मागणी अशी आहे की यांची ही बॉडी सगळी बरखास्त होऊन आमच्या नियमाप्रमाणे आमच्या गावातली दुसरी बॉडी त्याच्यावर ऍड करायची. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.